अडचणीच्या काळात तुम्हाला आतून मजबूत बनवतील ही वाक्य. सत्य जोपर्यंत चप्पल घालतं तोपर्यंतच खोटं गावभर फिरून येतं. ज्या लोकांनी तुम्हाला आपलं मानून सोडून दिलं त्या लोकांचे नेहमी आभार माना, कारण त्या लोकांमुळेच तुमच्या लक्षात येईल की आपली वाटणारी प्रत्येक गोष्ट आपली नसते. एका गोष्टीवर नेहमी भरोसा ठेवा. देव जेव्हा दुसरा दरवाजा उघडत नाही तोपर्यंत पहिला दरवाजा बंद करत नाही. खऱ्या माणसांचं व्यक्तिमत्व मिठासारखं असतं. जेव्हा तो बरोबर असतो त्यावेळी कोणाचेही त्याच्याकडे लक्ष नसते, आणि जेव्हा तो बरोबर नसतो तेव्हा सगळ्याच गोष्टींची चव बिघडून जाते. बोललेले शब्द, गेलेला वेळ आणि तुटलेला भरोसा परत कधीही येत नाही. कोणत्याही व्यक्तीबद्दल मत बनवण्यापूर्वी त्याच्याबरोबर एकदा नक्की बोलून पहा, कारण दुसऱ्यांनी सांगितलेली गोष्ट बऱ्याचदा अफवा असते. ज्यांच्याजवळ आपले लोक असतात ते त्यांच्याबरोबर भांडण करत असतात, पण ज्यांच्याजवळ आपले लोक नसतात ते त्यांना भेटण्यासाठी तळमळतात. आयुष्यामध्ये आपल्याला खूप प्रकारचे लोक भेटतात. काही लोक आपला फायदा घेतात तर काही लोक आधार देतात. या दोघांमध्ये फरक इतकाच आहे की फायदा घेणारे डोक्यात जातात आणि आधार देणारे मनामध्ये राहतात. मी श्रेष्ठ आहे हा तुमचा आत्मविश्वास आहे, पण मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना कधीही वाया जात नाही. फक्त योग्य वेळ आली की ती पूर्ण होते. कोणतीही व्यक्ती फक्त एकाच गोष्टीमुळे एकटी पडते, जेव्हा त्याचे स्वतःचे लोक त्याला साथ देणं सोडून देतात. आयुष्यामध्ये नेहमी खुश राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं तुमच्या रडण्यामुळे कोणालाही फरक पडत नाही. ज्या व्यक्तीचं मन स्वच्छ असतं दुनिया त्याच लोकांना जास्त रडवते. भरोसा नसेल तर स्वतःला पहा. इज्जतदार लोक दुसऱ्यांना इज्जत देतात. ज्यांना स्वतःलाच काहीही इज्जत नाही ते लोक दुसऱ्यांना काय इज्जत देणार. मोठ्या लोकांबरोबर नातं ठेवलं तर ते फक्त सल्ला मिळेल, पण स्वतःच्या लेवलवाल्यांबरोबर नातं ठेवलं तर ते अर्ध्या रात्री सुद्धा तुमच्या संकटाच्या वेळी मदत करतील. तुम्हाला आयुष्य मिळालं आहे तर काहीतरी ध्येय ठेवा. फक्त श्वास घेत वेळ वाया घालवणे आयुष्य नसते. हे जग फक्त आनंदामध्येच तुमची साथ देतं. म्हणून तुमचे अश्रू आणि दुःख नेहमी लपवून ठेवा. नातेवाईक तुम्हाला म्हणतात आयुष्यामध्ये खूप प्रगती करा, पण मनात विचार आला की नातेवाईक तुमची प्रगती सहन करू शकतील का? जगामध्ये सगळ्यांबरोबर भांडता येतं, पण आपल्या लोकांबरोबर भांडता येत नाही, कारण त्यांच्याबरोबर जिंकायचं नसतं तर जगायचं असतं. जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांना समजून घेण्यासाठी डोकं असावं लागतं. विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही कोणाबरोबर काहीतरी चांगली गोष्ट करता त्यावेळी तुमच्यासाठी देखील कुठे ना कुठे काहीतरी चांगले घडत असते. कोणाचेही मन दुखावणे समुद्रामध्ये फेकलेल्या एका दगडासारखे आहे. तो दगड समुद्रामध्ये किती खोल जाईल याचा अंदाज लावणं अवघड आहे. स्वतःला नेहमी कोणत्या ना कोणत्या कामांमध्ये गुंतवून ठेवा, कारण कामामध्ये गुंतलेल्या माणसाला दुःखी होण्यासाठी वेळच मिळत नाही. ज्यांना समजून घ्यायचं नसतं त्यांना जगभरातले सगळे ग्रंथ दिले तरी त्यांना समजत नाही, आणि ज्यांना समजून घ्यायचं असतं त्यांना शांत राहिले तरी सगळं समजतं. जगामध्ये फक्त रुपये आणि पैसे असल्याने कोणीही श्रीमंत होत नाही. तर स्वभाव चांगला असेल आणि मन चांगलं असेल तर त्या व्यक्तीपेक्षा श्रीमंत कोणीही नाही. पायाला झालेली जखम सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम समजूतदारपणे आयुष्य जगायला शिकवते. दुश्मन तेव्हा सफल होतात जेव्हा त्यांच्या मागे आपल्याच कोणाचा तरी हात असतो. वेळेनुसार स्वतःला बदला किंवा वेळच बदलवा. अडचणींना दोष देऊ नका. प्रत्येक परिस्थितीमध्ये चालायला शिका. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही टॅलेंट असते, पण तो दुसऱ्यांसारखे बनण्याच्या नादात ते घालवून बसतो. माणसाला माणूस धोका देत नाही, तर त्याने दुसऱ्या लोकांकडून ठेवलेल्या अपेक्षा धोका देतात.
उगवता सूर्य आणि पळणाऱ्या घोड्यांचा फोटो घरामध्ये लावून सफलता मिळत नाही. तर सफलता आणि यश मिळवण्यासाठी सूर्य उगवण्याच्या अगोदर उठायला लागतं आणि घोड्यांसारखं पळावं लागतं. फक्त जिंकणाराच माणूस नाही तर कुठे हरायचं आहे हे माहीत असलेला माणूस विजेताच असतो. लोकांच्या वाईट वागण्याला तुम्हीच उत्तर देत बसलात तर वेळ काय करणार. त्यामुळे थोड्या काळासाठी गप्प रहा, वेळच त्यांना योग्य उत्तर देईल. लोकांना बदलताना पाहून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. जे बदलले आहेत त्यांच्या आयुष्यापासून दूर जा. जे मनाने चांगले असतात स्वार्थी लोक त्यांचा खूप फायदा घेतात. ज्या व्यक्तींना तुमच्या शब्दांचे महत्त्व नाही अशा व्यक्तींसमोर गप्प राहणंच चांगलं असतं. पाण्याला तुम्ही कितीही गरम करा पण तो थोड्या वेळाने त्याच्या मूळ स्वभावात येतं म्हणजे गार होतं. त्याप्रमाणेच माणसाला कितीही राग येऊ द्या, थोड्या वेळाने तो त्याच्या मूळ स्वभावात येतो म्हणजेच शांत होतो. त्यामुळे तुम्हाला कितीही राग येऊ द्या, थोडा वेळ शांत राहा, तुमचा राग शांत होईल. पाण्यामध्ये पडल्याने कोणाचाही मृत्यू होत नाही. मृत्यू तेव्हा होतो जेव्हा त्याला पोहता येत नाही. देव आपल्याला कधीच शिक्षा करत नाही, आपली कर्मच आपल्याला शिक्षा देतात. त्यामुळे कर्म नेहमी विचार करून केले पाहिजे. ज्याप्रमाणे कोळशाला कितीही वेळ तुम्ही दुधामध्ये बुडवून ठेवले तरी तो पांढरा होत नाही, त्याप्रमाणे काही लोकांबरोबर कितीही चांगलं वागा, ते कधीच तुमची कदर करत नाहीत. अहंकार आणि संस्कारांमध्ये फरक असतो. अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो पण संस्कार समोरच्याला इज्जत देऊन खुश होतो. इज्जत तर प्रत्येक माणसाला पाहिजे असते पण ती परत द्यायला माणूस विसरतो. लोक सोडून जातील या विचाराने कधीही घाबरू नका. घाबरा या विचाराने की लोकांचा विचार करता करता तुम्ही स्वतःलाच हरवून बसताल. लोक इन्कम टॅक्सचा 1 वर्षाचा हिशोब द्यायला घाबरतात. थोडा विचार करा, देव जेव्हा पूर्ण आयुष्याचा हिशोब करेल तेव्हा तुमचं काय होईल. ज्या माणसाच्या वाट्याला प्रमाणापेक्षा जास्त दुःख येतं तो माणूस रडत नाही तर शांत होतो. यश मिळाल्यानंतर मिठाई मागणारे लोक तेच असतात जे अडचणीच्या वेळी हिंमत द्यायला उभे राहत नाहीत. कोणत्याही गोष्टी पटकन स्वतः समजून घेतल्या तर प्रश्नच नाही, पण त्याच गोष्टी आयुष्याने शिकवल्या तर रडायची वेळ येईल. जीवनात या गोष्टीला महत्त्व नाही की तुम्ही आयुष्यामध्ये सफल आहात की नाही, तर महत्त्व या गोष्टीला आहे की तुमच्यामध्ये जेवढे टॅलेंट आहे तेवढे तुम्ही सफल आहे का. आयुष्यामध्ये कधी अशा माणसाबरोबर नातं तुटलं तर वाईट वाटून घेऊ नका. जी व्यक्ती त्याची चूक असतानाही चूक मान्य करत नाही आणि त्या चुकीसाठी तुम्हाला दोषी ठरवते. माणसाची जिद्द अशी असते की त्याला मोठं बनवते आणि बिघडवते सुद्धा. जीवनामध्ये एकटे राहण्याची सुद्धा सवय लावून घ्या, कारण माहीत नाही कोण कधी कुठे साथ सोडून निघून जाईल. कोणत्याही व्यक्तीला धोका देऊन असा विचार करू नका की तुम्ही खूप चालाक आहे. फक्त एवढाच विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती भरोसा आहे. आयुष्यामध्ये जर कधी यश मिळत नसेल तर पद्धत बदला, तुमचे सिद्धांत बदलू नका, कारण झाडं सुद्धा स्वतःची पानं बदलतं, मूळ नाही. पूर्वीच्या काळी 2 लोक भांडत असतील तर तिसरा येऊन ती भांडणं सोडवत असे, पण आजच्या काळामध्ये 2 लोक भांडत असतील तर तिसरा येऊन त्यांचा व्हिडिओ काढतो. बुद्धिमान माणूस स्वतः आणि देवाच्या शिवाय कोणावरही अवलंबून राहत नाही. जे लोक सारखे सारखे हिंमत हरतात त्यांच्यासाठी रस्ते छोटे पडायला लागतात, पण जे लोक कधीही हार मानत नाहीत त्यांच्यासाठी या जगातील रस्ते कधीही संपत नाहीत. आयुष्यामध्ये कर्म करताना खूप विचार करून केलं पाहिजे, कारण कोणाची प्रार्थनाही खाली जात नाही आणि कोणाची हाय सुद्धा खाली जात नाही. ऊन कितीही कडक असलं तरीही समुद्राच्या पाण्याला अटवू शकत नाही. त्याप्रमाणेच तुमच्या आयुष्यामध्ये कितीही हार आली तरीही पुढे जाण्याच्या आशेचा समुद्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काहीही फरक पडणार नाही.
तुम्हाला कोणासमोरही तुम्ही चांगले असल्याचा पुरावा देण्याची गरज नाही. तुम्ही त्यांच्यासाठी अनमोल आहे, जे तुम्हाला समजून घेतात. घराचं अंगण छोटं असलं तरीही चालेल, पण मन मोठं असलं पाहिजे. कारण लोक घर पाहून नाही तर मन पाहून पाहुणचार करतात. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.